त्यावेळेसच्या मंडपापेक्षा आता दुप्पट मंडप दिलेला आहे, तरी पण जरा कमीच पडलं. आज ज्या उत्साहामध्ये आपण कृषी उत्पन्न बाजार समितीतून निघालो, मोठ्या उत्साहामध्ये आमचे सर्व तरुण असतील, ज्येष्ठ असतील, सर्वांनी या रॅलीच्या माध्यमातून आपण इथं आलो आणि मला वाटतं जवळपास 2.5 तास झालेले आहेत. 2-2.5 तासापासून आपण शांतपणे, स्तब्धपणे सर्व वक्त्यांची भाषणे या ठिकाणी ऐकतात. हा उत्साह सांगून जातोय की 23 तारखेला गुलाल त्या ठिकाणी आपलाच असणार. मित्रांनो, मी आपल्याला कुटुंबातील सदस्य संबोधलं. 5 वर्षापूर्वी मी नवखा उमेदवार होतो. पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली आणि खूप मोठं प्रेम, खूप मोठा विश्वास आपण सर्वांनी माझ्यावरती दाखवला. हे उपकार मी खरं या जन्मात कधी फेडू शकणार नाही. एवढी मोठी संधी आपण मला दिली आणि त्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी देखील राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये देखील मला काम करण्याची संधी दिली. या राहुरी नगर पाथर्डी तालुक्याच्या वतीनं, मतदारसंघाच्या वतीनं साहेबांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. मित्रांनो, एक गोष्टीची कधी कधी हळहळ वाटते. मागच्या 5 वर्षामध्ये ज्या लोकांचा माझ्या विजयामध्ये मोठा हातभार होता, अशी काही मंडळी आज आपल्यामध्ये खरं नाही आहेत. खरं स्वर्गीय शिवाजीराजे गाडे पाटील हे मागच्या निवडणुकीच्या लोकसभेच्या आधी त्यावेळेस त्यांचं देहावसन झालं, पण त्यांचे सर्व कार्यकर्ते अत्यंत जोमाने माझ्या प्रचारामध्ये मागच्या 5 वर्षात सहभागी होते आणि आजही सहभागी आहेत. स्वर्गीय मोहनराव पालवे असतील आणि स्वर्गीय अनिलराव कराळे असतील, नाव घ्यायचे मला. पाथर्डी तालुक्यातल्या 39 गावामध्ये खूप मोठा हातभार माझ्या विजयाला लावण्यामध्ये या दोघांचं देखील खूप मोठं योगदान होतं. दुर्दैवानं दोघही जण कोविडच्या कालखंडामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेले. दोघांची देखील उणीव मला मोठी त्या ठिकाणी जाणवते. नुकतेच आमचे तरुण सहकारी स्वर्गीय भारतराव तारडे देखील काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं. आमचे ब्राह्मणीचे तरुण सहकारी आमचे केशव आप्पा हापसे होते, त्यांचंही अपघाती निधन झालं. माझे तांबेऱ्याचे जिवलग सहकारी किशोर गागरे हे देखील अकस्मात त्या ठिकाणी वर्षभरापूर्वी, मला वाटतं 1.5 वर्षभरापूर्वी आपल्यातून गेले. स्वर्गीय दत्तात्रय मुसमाडे तांबेऱ्याचे, मोकळोळचे आमचे स्वर्गीय नितीनराव ढोकणे असतील, त्यांनी देखील खूप परिश्रम घेतले. कैलासवासी धामोरीचे आमचे धोंडेभाऊ सोनवणे असतील, त्यांचे कायम त्या ठिकाणी आशीर्वाद मला असायचे आणि त्या खडांब्याचं सबस्टेशन व्हावं ही त्यांची मोठी इच्छा त्या ठिकाणी होती. वांबोरीचे आमचे स्वर्गीय संभाजीराजे मोरे, त्यांनी देखील खूप मेहनत माझ्या विजयामध्ये घेतली होती. नुकतंच अपघाती आमचं काही महिन्यापूर्वी निधन झालं आमचे सड्याचे मित्र स्वर्गीय संदीपराव पानसंबळ असतील. कदाचित आणखीन काही नावं माझ्याकडनं, कारण अचानक मी हा विषय आला. बऱ्याच ज्ञात अज्ञात लोकांनी आमच्या राहुरी खुर्दच्या माजी सरपंच आमच्या मालपाणीताई, त्यांनी देखील भाषण या ठिकाणी 5 वर्षापूर्वी त्यांचं झालेलं मला आठवतं. प्रमिलाताई कोळसे असतील, बरीच नावं मी खरं या ठिकाणी घेऊ शकेल. या सर्व सहकाऱ्यांचं मोठं योगदान
माझ्या विजयामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये होतं. दुर्दैवाने आज सर्वांची उणीव जाणवते. कदाचित काहींचं नाव ओघाओघात राहिलं असेल, पण मात्र आपण सर्वांनी खूप मोठे कष्ट केले, खूप मोठे प्रयत्न केले आणि मला विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम आपण सर्वांनी केलं. मित्रांनो, मी विधानसभेमध्ये आमदार झाल्यानंतर मला अचानक काही दुसऱ्या दिवशी मला आठवतं, मी त्या डिग्रसच्या बंधाऱ्यावरती मला वाटतं पाणी खूप आलं होतं आणि बंधारा फुटेल की काय अशी काय चर्चा यायला लागली. मग मी गेलो तिकडे डिग्रसच्या बंधाऱ्यावर, मानोरीच्या बंधाऱ्यावर इरिगेशनचे अधिकारी आले आणि मला काही काही लोक अचानक साहेब साहेब म्हणायला लागले. म्हटलं अरे असं नका म्हणून, म्हटलं काय, मला सवय नव्हती त्याच्या अगोदर. म्हटलं आपलं प्रेमाने दादा असेल तेवढं ठीक आहे. मात्र सांगायचा अर्थ असा की 5 वर्षामध्ये माझ्या क्षणोक्षणी हा विचार कायम माझ्या मनामध्ये होता, भावना माझ्या मनामध्ये होती की जे काय पद मला आहे, जे काय आमदारकी असेल, मंत्रीपद असेल, ते तुमच्या सर्व मायबाप जनतेमुळे आहेत. हा विचार एका क्षणभर देखील माझ्या मनातनं कधी गेला नाही. सत्ता आज असते उद्या नसते, पण ज्यांच्यामुळं ही पदं मिळाली, काम करण्याची संधी मिळाली, राज्यभर काम करण्याची संधी मिळाली, ती खरं तुमच्यामुळे मिळाली. हा विचार मी एक क्षणभर देखील कधी माझ्या मनातनं काढू शकलो नाही. अगदी या राहुरी तालुक्यातले काही आमचे विरोधी पक्षातली लोक असतील, त्यांनाही मी कधी दुखावलं नाही. खरं मी हा विचार केला की आमदार आपण झालोय, राजकारण हे निवडणुकीपुरतं आहे, पण नंतर मात्र सर्वांचाच आमदार मी आहे. ज्यांनी मला मत दिलं असेल त्याचाही आमदार आहे, मत दिलं नसेल त्याचाही मी आमदार आहे. या भावनेतून 5 वर्ष कुणाचंही मन न दुखवता काम करण्याचा प्रयत्न केला. अगदी मला आठवतं, एकदा मी मंत्री होतो, आमचे गणेगावचे लोक इथं असतील, त्यांची ग्रामपंचायतची निवडणूक झाली. मी राज्यमंत्री होतो, मी मुंबईला चाललो होतो. मला माहिती नाही, ग्रामपंचायतची निवडणूक झाली, समोरच्या विरोधी पक्षाचा पॅनल निवडून आला आणि त्यांनी मला वाटतं काहीतरी विजयोत्सव साजरा करायचा, मोठं काहीतरी गाणे बिणे लावले असावेत. मला पुसटशी कल्पना नव्हती. मग काहीतरी 2 पक्षामध्ये काहीतरी गोंधळ झाला बहुतेक. जास्त गोंधळ झाल्यामुळे काहीतरी पोलिसांना पाचारण करण्यामध्ये आलं. पोलीस आल्यावर देखील मोठा राडा झाला आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी बऱ्याच तरुण आमच्या सहकाऱ्यांना घरातनं काढून त्या ठिकाणी पोलीस व्हॅनमध्ये बसवून इकडे पोलीस स्टेशनला आणलं. मित्रांनो, मला नंतर पोलीस स्टेशनला ते आणल्यानंतर कळालं. मी हा विचार केला, आणलेल्यांमध्ये तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष देखील त्याच्यामध्ये होते, पोलीस स्टेशनमध्ये आणलेल्यांमध्ये, आणि बरेच त्या गावातले मला वाटतं तरुण सहकारी देखील, तरुण मुलं देखील होते. मी तिथं पोलिसांना सांगितलं, मला वाटतं DYSP देखील स्वतः आले होते पोलीस स्टेशनला, कारण बहुतेक पोलिसांवरतीच काहीतरी झालं असावं. मी जाऊन सांगितलं, म्हटलं राहू द्या, म्हटलं भावनेच्या भरामध्ये काही गोष्टी होत असतील, पण आज जर या व्हॅन मध्ये बसलेले ते तरुण आहेत, भले माझ्या विरोधातले का असेना, पण आज जर पोलिसांवरती हल्ला केल्याचा गुन्हा जर त्यांच्यावर नोंदवला गेला तर यांची सर्वांची करिअर तर त्या ठिकाणी नाश होईल, करिअर त्यांची बर्बाद होतील, मोठे गुन्हे त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर लागतील. म्हटलं जाऊ द्या, म्हटलं झालं गेलं असेल विसरून जाऊ देत, काही त्या ठिकाणी करू नका, सोडून द्या म्हटलं. इतक्या भावनेनं ते सुटले. पुढे काय झालं याच्यावर मी जास्त बोलणार नाही, पण मी कधीच असं खुन्नस ठेवून विरोधी पक्षाचा जरी माणूस असेल तरी त्याला माझ्या विरोधात आहे म्हणून काहीतरी अटक करा, भानगडी करा असा विचार, द्वेष भावनेने मी कधी खरं काम केलं नाही. आमचे विरोधी पक्षातले सहकारी देखील ऐकत असतील आणि त्यांनाही माहिती आहे काय नेमकं, कारण या तालुक्याची संस्कृती आहे. आम्हाला शिकवलं गेले की सत्तेचा वापर हा सर्वसामान्यांच्या वेदना दूर करण्याकरता, सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याकरता सत्तेचा वापर करायचा आहे. सर्वसामान्य माणसाला त्रास होईल असं अजिबात त्या ठिकाणी करायचं नाही. शिकवण आमच्यावर आहे. अशा प्रकारे खरं
आणि या मिळालेल्या सत्तेचा वापर या खरं राहुरी तालुक्याला नगर पाथर्डी आहेच, या तालुक्याला 70 वर्षानंतर मंत्रिपदाची संधी मिळाली. 70 वर्षानंतर पाथर्डी तालुक्याला देखील माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच वर्षांतर 40 वर्षांतर संधी मिळाली. बबनराव ढाकणे स्वर्गीय ते मंत्रिपदी होते. नगर तालुक्याला एक मंत्री मिळाला पण त्यांनी काही कामच केलं नाही आत्ता मध्ये त्याच्यामध्ये त्या ठिकाणी. 70 वर्षानंतर या मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी मंत्रिपदाच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केला. आज समोरचे उमेदवार भाषण करत असतील किंवा 5 वर्षामध्ये काय केलं हा मला विचारतात, 5 वर्षामध्ये काय केलं. अरे या मंत्रिपदाचा उपयोग राज्यभरात आम्ही केलाच केला. आदरणीय पवार साहेबांनी मला मंत्रिपदाच्या माध्यमातून पक्षाची जबाबदारी म्हणून चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याची जबाबदारी दिली होती. तिथला संपर्क मंत्री म्हणून देखील मला काम करण्याचे आदेश हे पक्षाचे होते. ते करून आठवड्यातला 1 दिवस मुंबईत जावं लागायचा. ही सगळी राज्याची जबाबदारी पार पाडत असताना देखील या सत्तेचा उपयोग या तालुक्याला या मतदारसंघाला कसा होईल हे अत्यंत बारकाईनं नियोजनबद्ध प्रामाणिकपणे बघण्याचा प्रयत्न 2.5 वर्षामध्ये पहिला केला. मित्रांनो, खेवरेंनी सांगितलं उद्धव साहेबांबद्दल. मी आपल्याला सांगतो, मला संधी मिळाली, मी कॅबिनेटच्या मीटिंगला असायचो आणि उद्धव साहेबांना अत्यंत जवळून बघण्याचा योग मला त्या ठिकाणी आला. त्या माणसाची काम करण्याची पद्धत ही जवळून बघण्याचा मला योग आला. कोरोना होता तरी देखील कुठला गाजावाजा न करता कामाच्या बैठका मात्र तो माणूस मुख्यमंत्री किती कशा पद्धतीने घ्यायचा मी स्वतः जवळून बघितलं. लोक म्हणायचे ऑनलाईन मुख्यमंत्री, पण तसं नाही मित्रांनो. एकदा मला आठवतंय पावसाळ्याच्या दरम्यान राज्यामध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाली, कोळशाची, आणि या राज्यावरती लोड शेडिंगचं संकट यायला लागलं. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली. राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री आम्ही दोघं ऊर्जा मंत्री होतो, सगळे आमचे अधिकारी होते आणि मुख्यमंत्र्यांचे काही सल्लागार होते. मित्रांनो, अशा पद्धतीनं खरं त्यांनी आढावा घेतला आणि ज्या काही सूचना केल्या कोळशाच्या बाबतीमध्ये, मित्रांनो मी अभिमानानं सांगू इच्छितो, आम्ही त्यावेळेस म्हणजे पावसाळ्यामध्ये काही खाणीतला कोळसा भिजायचा वगैरे वगैरे आणि कोळसा आपल्या पॉवर प्लांटला कमी पडायचा म्हणून लोड शेडिंग करावं लागेल अशी परिस्थिती राज्यामध्ये असताना आम्ही अक्षरशः वेगळ्या राज्यातून 20-20 रुपये युनिटनं वीज खरेदी केली, पण या राज्याला लोड शेडिंग मधून त्या ठिकाणी वाचवण्याचं काम केलं. आणि हे सगळं आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हे याचं मॉनिटरिंग करत असायचे. पण काही दिवसापूर्वी मात्र या पावसाळ्यामध्ये हे राज्य लोड शेडिंग मध्ये घातलं गेलं. पावसाळ्यामध्ये आपण आठवा, वीज संध्याकाळची 2-3 तास जायची. लोक म्हणायचे आमच्या गावात वीज गेली, त्या गावात वीज गेली. म्हणलं अरे तुमच्या गावात नाही, म्हणलं अख्ख्या राज्यात वीज गेलेली आहे, कारण लोड शेडिंग त्या ठिकाणी राज्यामध्ये आलं. का आलं तर म्हणे कोळसा नाही. अरे आमच्याही काळात व्हायचं, पण बाहेरच्या राज्यातनं चढ्या दरानं वीज घेतली आणि या राज्याला लोड शेडिंग त्या कधी आम्ही जाणू दिलं नाही. बरेच कामं उद्धवजींचे सांगता येईल. कोविडमध्ये काय कशा प्रकारे हाताळला आपण सर्व महाराष्ट्राने, देशाने आणि जगाने देखील दखल घेतली मित्रांनो. नाहीतर वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण प्रेत वाहून नदीमध्ये गेल्याचं बघितलं असेल. पण या महाराष्ट्रामध्ये आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय राजेश भैया टोपेंच्या मंत्रिपदाच्या आरोग्य मंत्री होते. अत्यंत चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये करताना आपण बघितले. मी स्वतः त्यावेळेस कोरोना होता, स्वतःचा जीव धोक्यात घालून मी अक्षरशः हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये देखील गेलेलो आहे. लसीकरणाचं नियोजन होतं, गरज असायची 100 लसींची, यायच्या मात्र वरून फक्त 10च आणि मोठा गोंधळ व्हायचा. मला आठवतं इथंच समोर शनी मंदिराच्या समोर भागीरथीबाई तनपुरे प्राथमिक विद्यालयामध्ये लसीकरण सेंटर आपलं होतं राहुरी शहरामधलं. एकदा मी सहज चक्कर मारायला गेलो, इतकी लोकांची झुंबड होती, गर्दी हाना, म्हणजे असं कोण पुढे जाईल कोण मागे जाईल. मी म्हणलं अरे हे काय चाललंय. लगेच मी अधिकाऱ्यांना तहसीलदारांना बोलवलं
आणि नियोजन काय म्हटलं तर ठीक आहे, आपल्याला माहिती की लसी कमीच आहेत, मग पहिल्यांदा म्हटलं ज्येष्ठ नागरिकांची सोय करा. काय फोनवर सिस्टीम लावा, कशावर सिस्टीम लावा, ज्यांना आज लस मिळणार आहे त्यांनाच बोलवा. तुम्हाला सांगतो 8 दिवसानंतरचं चित्र असं होतं की तिथं मंडप होता, खुर्च्या होत्या, तेवढेच ज्यांना लस मिळायची असे 25-30 माणसं होते, त्यांची चहा पाण्याची बिस्किटची सोय होती आणि अत्यंत करोनाचं अंतर पार पाडून एवढं तिथं काळजी घेतली की राहुरी शहरातच नाही त्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये कसं करता येईल याचं करोनाच्या परिस्थितीमध्ये स्वतः जाऊन त्या ठिकाणी नियोजन करण्याचं काम आम्ही केलं. भरपूर खरं केलं. रेमडेसिवीरचं देखील कुठं कुठं असं आम्ही जास्त त्याच्यावर बोलणार नाही. खरं कोविडमध्ये देखील आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. बाकी या मतदारसंघात ऊर्जा खात्याच्या माध्यमातून काय काय कामं केली मी तर खरंच सांगितलेलंच आहे. आता परत पुन्हा मी ते रिपीट करणार नाही. निळवंडे धरणाच्या कालव्याचंही मी बोललेलो आहे बऱ्याचदा. पण माझा प्रश्न आहे, 10 वर्ष तुम्ही आमदार होतात, 10 वर्ष तुमचं एखादं काम दाखवा. मागे मी एका बैठकीमध्ये सांगितलं की समोर आम्हाला दोघांना बोलवा. आज तर समोरच शेजारी तिथं सभा होती, माझी तयारी आहे. अजूनही सभा त्यांची संपली होते. आपल्या उशिरा सुरू झाली आणि आपल्या अगोदरच संपली, कारण मुद्देच नाहीत बोलायला काय. पण अजूनही असेल तर इथं शनी मंदिरासमोर दंड थोपटण्यापेक्षा चर्चेला तिथं या आणि काय तुमच्या 10 वर्षाचा हिशोब आणि माझ्या 5 वर्षाचा हिशोब समोर त्या ठिकाणी चर्चा करायची आपली तयारी आहे. पण मात्र ना 10 वर्षामध्ये निळवंडे धरणाचं पाणी आणलं, ना 10 वर्षामध्ये या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या विजेचा प्रश्न सोडवला, ना 10 वर्षामध्ये एकदाही शेतकऱ्याला दिवसा वीज द्यायचा प्रकल्प आणला. त्यांच्या सरकारच्या काळातली योजना होती, आम्ही बदलून सुधारणा करून चांगली राबवली. पण त्यांच्या सरकारच्या काळामध्ये एकही दिवसा वीज द्यायचा प्रकल्प महाशयांनी इथं आणण्याचा साधा प्रयत्न तरी केला का? नाही. इथंच फक्त माईक घेऊन त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तिकडून तिकडे बोलायचं. तिकडं मात्र मुंबईमध्ये गडी गप. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय, आता त्यांनाही कळून चुकलंय की काय निकाल लागणार आहे. नगरला वरती गेले, पाथर्डीला गेले की सांगतात राहुरी तालुक्यामध्ये आता आम्ही खूप पोखरले, खूप असं केलंय. शेतकरी मंडळाचे बरेच कार्यकर्ते आमच्याकडे गेले असं सांगतायत. पण मात्र मी अभिमानानं खरं सांगतो, कौतुक करतो की स्वर्गीय शिवाजी राजे गाडे पाटलांनी त्या ठिकाणी माझ्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. भले आमचे सहकारी धनराज पाटील गाडे काय विचाराने गेले असतील त्याच्यामध्ये मला काय पडायचं नाही. पण मात्र शेतकरी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक केलं पाहिजे की आजही शिवाजी राजे गाडे पाटलांच्या विचारावरती ते ठाम आहेत आणि सर्वजण कार्यकर्ते माझ्या बरोबर त्या ठिकाणी आहेत. काल परवा मला वाटतं नांदूरला एक सभा होती, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची बारागाव नांदूरला सभा होती. मला वाटतं 9चं टाइम होतं सभेचं, बरोबर ना? पण सभा चालू होता मला वाटतं 11-12 वाजले, लोकच नव्हती. मला काही सदस्य आहेत शेतकरी मंडळाचे निवडून आलेले, इतका दबाव त्या ठिकाणी होता की काही करून त्या सभेमध्ये 3-4 प्रवेश करून आणायची त्यांची बहुतेक काहीतरी हे होती. पण ते सर्व सहकारी मला भेटले, ते म्हणले आम्ही अजिबात त्या ठिकाणी जाणार नाही, आमच्यावर खूप दबाव आहे. रात्री दुसरीकडे झोपले अक्षरशः. पण मात्र तिथं सभेला गेले नाहीत. आमच्या नगर पाथर्डीच्या आलेल्या मित्रांनी हे नोट करा की सगळे त्या ठिकाणी एका जागेवर कोणी कुठं हल्लेलं नाही. हा राहुरी तालुका मागच्या वेळेसपेक्षा जास्त लीड देणार आहे हे या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि त्यांच्यावरच्या गुन्ह्यांची यादी मी आता वाचणार नाही. बऱ्याचशा सभेमध्ये मी ते वाचून दाखवली, कुठले 302, कुठले 303, काय काय. पण मात्र एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. पाथर्डीमध्ये मिरी गावामध्ये एक महार वतनाची वर्ग 6ची साधारणपणे 35-40 एकर जमीन आहे. माझ्या माहितीप्रमाणे वैभव खलाटे नावाच्या कार्यकर्त्यांनी त्याचं खरेदी खत झालेलं आहे आणि आणखीन एक जण आहेत. आता वैभव खलाटे कोण आहेत हे पाथर्डी तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला माहित आहे.
मला वाटलं आपले सड्याचेच पाहुणे आहेत बहुतेक, पण त्यांचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत. 2 वर्षापासून आमचे मिरी मधले दलित बांधव बिचारे त्या विरोधात लढा उभारतात की आमची जमीन त्या ठिकाणी ते शेती कसतात, त्यांच्या ताब्यामध्ये जमीन आहे, कित्येक वर्षापासून तिथे राहतात, महारवतनाची जमीन आहे. मात्र तिथे ताबा मारण्याचा प्रयत्न कोण करतोय? वैभव खलाटे हा कुणाचा कार्यकर्ता आहे? एकदा असाच तो गेला असता, मला मिळालेल्या माहितीनुसार पार कपडे फाटूस तोवर आमच्या दलित बांधवांनी मारून घरी पाठवलं होतं. 2 वर्षापासून आमचे बांधव त्या ठिकाणी लढतायत. मात्र काळजी करू नका, कदाचित हे प्रशासन वेगळ्या विचाराच्या दबावाखाली असेल, कदाचित प्रशासन आता त्यांना काय दबावाखाली कुठली मदत कदाचित करत असेल, पण थांबा, आपलं सरकार आपलं येणार आहे. त्यानंतर प्रशासन मात्र स्वच्छ जे काय असेल त्या पद्धतीने काम करणारं प्रशासन या जिल्ह्याला आणि राज्याला मिळणार आहे. तुम्हाला न्याय, आमच्या दलित बांधवांना देखील न्याय त्या ठिकाणी मिळण्याची मी त्या ठिकाणी हमी देतो. मित्रांनो, सांगण्यासारखं भरपूर आहे. या राहुरी शहराचा माझा जन्म, मी इथं मगाशी कोणीतरी आमचे क्लासमेट कोण होतं, सुरेशराव लांबे, मला माहित नव्हतं तुम्ही प्रगती शाळेत होता. आमचे दुसरेच एक जण सांगायचे की मी वर्गमित्र आहे, पण जाऊ देतात, त्यांच्याबद्दल काय मी इथं बोलत नाही, ते लगेच कुठेतरी टीव्हीला जाऊन सांगतात. या इथं ही नूतन मराठी शाळा नंबर 1 इथं माझं शिक्षण झालं. तिथंच पुढं प्रगती विद्यालय, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, तिथंही मी शिकलो. आणि या राहुरी शहराशी एक वेगळं नातं, खरं एक भावनिक नातं माझं त्या ठिकाणी आहे. शेवटी प्रत्येकाला आपल्या गावचा काही ना काही अभिमान असतो, प्रत्येकाला आपल्या, अरे बापरे, वेळ संपत चाललेली, मला आता जास्त बोलता येणार नाही. ठीक आहे, जाऊ द्या. राहुरी शहरामध्ये आता सांगितलं मी, जाऊ द्या, तो विषय घेत नाही. पण आता एकच शेवटचा फक्त विषय घेऊन माझं भाषण त्या ठिकाणी संपवतो मी. मित्रांनो, त्यांच्यावर एवढे जे काही गुन्हे आहेत, मला वाटतं 302 कलमाचा गुन्हा आहे. तो लॉटरी विक्रेते आमचे विलास लांडे म्हणून आहेत, त्यांच्याबद्दलचा गुन्हा 302चा आहे. माझा प्रश्न आहे, विलास लांडे हे, अशोक लांडे सॉरी, हे कुठल्या धर्माचे आहेत? हिंदू धर्माचे आहेत. त्यांच्या खुनाचा आरोप आमच्या शिवाजी कर्डिलेंवरती 302चा गुन्हा किंवा त्या गुन्ह्यामध्ये मदत करण्याचा आहे. 303चा गुन्हा आहे. मला वाटतं त्या शिवसेनेच्या, केडगावच्या शिवसेनेचे ते कोतकर होते. कोतकर कोण आहेत? हिंदू आहेत. आमचे डॉक्टर कांकरिया होते, त्यांच्यावरती देखील खंडणी मागण्याचा आरोप आहे. बेकायदेशीरपणे शस्त्र दाखवण्याचा आरोप आहे. कोण आहेत? हिंदू आहेत. अरे, आमच्या भाग्यश्री मोकाटे कोण आहेत? त्या पांगरमलमध्ये आमचा मित्र सहकारी इथं आता आलेत की नाही मला माहीत नाही, पांगरमलची लोक. आमचा तो अमोल आव्हाड बिचारा जेलमध्ये, त्या घटनेमध्ये नसताना देखील तिथं, अशी माझ्या माहितीप्रमाणे, तो देखील जेलमध्ये आहे. तो कोण आहे? अरे, स्वतःला तुम्ही हिंदू धर्माचे रक्षक म्हणवता, अरे या हिंदू धर्माचे भक्षक तुम्ही आहात त्या ठिकाणी सांगतो. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन मी मागच्या वेळेसची निवडणूकचा प्रचार चालू केला आणि याही निवडणुकीमध्ये प्रचाराचा अर्ज भरण्याच्या अगोदर एक दिवस आई तुळजाभवानीचा आशीर्वाद तुळजापूरला घेऊन आलेलो आहे. आणि मला खात्री आहे, मी माझ्या धर्माचा अभिमान मला देखील आहे, पण धर्माच्या नावावर मी कधी आमच्या कुणालाही त्या ठिकाणी त्रास द्यायचं काम केलेलं नाही. धर्माच्या नावाखाली प्रेम द्यायचं काम मात्र मी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आमच्या धर्माची शिकवण असती आहे, प्रेमाची शिकवण देणारा आमचा धर्म आहे. आणि म्हणून ही निवडणूक आपल्या पोटा पाण्याची, आपल्या प्रपंचाशी निगडीत ही निवडणूक आहे. ही निवडणूक निळवंडे धरणाच्या पाण्याबद्दलची निवडणूक आहे. ही निवडणूक तुमच्या शेतीला दिवसा वीज मिळण्याच्या प्रश्न संदर्भातली निवडणूक आहे. ही निवडणूक वांबुरी चारीच्या पाण्यासंदर्भातली निवडणूक आहे.
ही निवडणूक विजेच्या आमच्या डीपीआय बसतील, सबस्टेशन बसतील, विजेच्या पायाभूत सुविधा आमच्या शेतकऱ्याला कशा मिळतील त्याबद्दलची ही निवडणूक आहे. ही निवडणूक आमच्या शेतमालाला भाव कसा मिळेल त्याबद्दलची ही निवडणूक आहे. आमच्या दुधाचे भाव 40 रुपये कसे होतील त्याबद्दलची ही निवडणूक आहे. आणि ही निवडणूक महाविकास आघाडीचं सरकार राज्यावरती आल्यावर या शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देणार. तुमचे प्रश्न शेतीमालाचे असतील, शेतीच्या अर्थव्यवस्थेवरचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार कटिबद्ध आहे. म्हणून ही निवडणूक आपल्या प्रपंचाशी, आपल्या पोटा पाण्याशी निगडीत ही निवडणूक आहे. दुसऱ्या कुठल्याही वळणावरती ही निवडणूक जाऊ देऊ नका. आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न हे महाविकास आघाडीचं सरकार सोडवतं हे आपण 2.5 वर्षामध्ये बघितलं असेल. आणि म्हणून पुन्हा एकदा या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्याकरता, आपल्या पोटा पाण्याचे प्रश्न सोडवण्याकरता आपण मला महाविकास आघाडीचा आमदार शरद पवार साहेबांचा आमदार म्हणून पुन्हा त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवताल, संधी द्याल अशी आग्रहाची विनंती आपल्याला करतो. थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.